नमस्कार. स्टँडर्ड 9th मॅथमॅटिक्स पार्ट 2 जॉमेट्री बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री भूमितीतील मूलभूत संभूत हा चॅप्टर आपला पहिलाच चॅप्टर आपला मॅथमॅटिक्स पार्ट 2 चा चालू आहे. आतापर्यंत आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पर्यंतचा पार्ट पाहिलेला आहे. त्यामध्ये आपण 1.2 मधली सर्व उदाहरणं सोडवली. त्याच्या अगोदर आपण 1.1 पण पाहिला होता. काही बेसिक कन्सेप्ट आपण पाहिले होते आणि त्याच्या पुढचा पार्ट आज आपल्याला पाहायचा आहे. तो म्हणजेच कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कॉन्व्हर्स. कंडिशनल म्हणजे सशर्त, स्टेटमेंट म्हणजे विधाने आणि त्याचे व्यत्यास, कॉन्व्हर्स म्हणजे व्यत्यास. सशर्त विधाने आणि त्यांचे व्यत्यास पाहिजे. काही स्टेटमेंट असतात ते सशर्त असतात, म्हणजे कोणी पण बोललं मग काय पण होत नाही, तर त्याला काहीतरी प्रमाणबद्ध अशी काही विधाने असतात. ती त्रिकालावादी सत्य असतात. अनेक कसोट्या लावून त्याला काय कस लावून म्हणतो ना आपण, तसं त्याला काय केलं जातं, पडताळणी त्याची केली जाते. अशी काही विधाने असतात, काही काही स्टेटमेंट असतात, त्यांना आपण कंडिशनल स्टेटमेंट असं आपण म्हणतो. बघू प्रत्यक्ष या ठिकाणी आपण कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कॉन्व्हर्स. The statements which can be written in the if-then form are called conditional statements. जे स्टेटमेंट इफ देन फॉर्म मध्ये लिहिता येते. कोणते? जर, तर, जर असं असेल तर तसं होईल. म्हणजे जरवर अवलंबून तर असतो आणि तरवर अवलंबून जर असतो. इफ अँड देन, इफ देन फॉर्म अशी काही स्टेटमेंट्स असतात. त्या स्टेटमेंट्सला काय म्हणतात? कंडिशनल स्टेटमेंट्स असे म्हणतात. बरोबर आहे? जे लिहू शकतो आपण कशा फॉर्म? ते इफ देन फॉर्म, अशांना कंडिशनल स्टेटमेंट असं म्हणतात. The part of the statement following if is called the antecedent. Antecedent. And the part following then is called the consequent. म्हणजे इफच्या नंतरचा जो पार्ट असतो त्या स्टेटमेंट मधला, कंडिशनल स्टेटमेंट मधला जो पार्ट असतो जरच्या नंतरचा, त्याला अँटीसिडंट असे म्हणतात. आणि पार्ट जो तरच्या नंतरचा असतो, आफ्टर देन, फॉलोइंग देन, इज कॉल्ड कॉन्सिक्वेंट असं म्हटलं. अँटीसिडंट म्हणजे काय? काय त्याला अँटीसिडंटला काय म्हणतात? त्याला म्हणतात पूर्वार्ध असे म्हणतात. काय म्हणतात मराठीमध्ये? पूर्वार्ध किंवा पूर्वांग असं म्हटलं जातं. त्या कंडिशन स्टेटमेंट विधानाचं पूर्वांग. तर कॉन्सिक्वेंटला काय म्हणतात? तर उत्तरार्ध, उत्तरार्ध असं त्याला म्हटलं जातं. उत्तरांग किंवा उत्तरार्ध असं म्हटलं. तर हा जो पूर्वांग किंवा पूर्वार्ध आहे त्यालाच आपण दुसरं गिवन पार्ट असं देखील म्हटलं जातं. त्याला काय म्हणतात? गिवन पार्ट. आणि कॉन्सिक्वेंट हा जो उत्तरांग किंवा उत्तरार्ध जो आहे त्यालाच टू ट्रू पार्ट, जो सिद्ध करायचा पार्ट असतो असं त्याला असं देखील त्याला म्हटलं जातं. पुढचा भाग लक्षात येते का? कंडिशनल स्टेटमेंट कुणाला म्हणायचे? अशी काही विधाने आहेत, अशी काही स्टेटमेंट आहेत की ते इफ देन फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो. एकमेकाशी रिलेटेड आहे. इफ आणि देन, जर असं असेल तर तसं, त्या दोन गोष्टी एकमेकाशी रिलेटेड आहेत, तेव्हा त्याला कंडिशनल स्टेटमेंट. अँटीसिडंट म्हणजे काय? त्या स्टेटमेंटचा पूर्वांग, सुरुवातीचा भाग, इफ नंतरचा, फॉलोइंग इफ असा जो भाग आहे त्याला अँटीसिडंट असं म्हणतात. म्हणजे पूर्वार्ध किंवा पूर्वांग असं म्हणतात. त्याला गिवन पार्ट असं देखील म्हटलं जातं. तर कॉन्सिक्वेंट म्हणजे उत्तरांग, उत्तरार्ध
आफ्टर देनचा जो पार्ट असतो त्याला आपण काय म्हणतात, कॉन्सिक्वेंट किंवा पूर्वार्ध, उत्तरार्ध किंवा उत्तरांग असं म्हणतात. त्याला सुप्रू पार्ट असं म्हणतात. त्याच्या पुढचा फॉर एक्झाम्पल उदाहरण देऊन बघू म्हणजे लक्षात येईल. कन्सिडर स्टेटमेंट, हे स्टेटमेंट लक्षात घ्या. द डायगोनल्स ऑफ अ rhombus आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. काय डायगोनल कुणाचे, rhombusचे कसे असतात, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. हे परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे एकमेकांना काटकोनात दुभागतात. कुणाचे, rhombusचे म्हणजे समलंब चौकोनाचे, समभुज चौकोनाचे. rhombus म्हणजे समभुज चौकोनाचे, डायगोनल म्हणजे कर्ण. समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात. डायगोनल्स ऑफ rhombus आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. हे स्टेटमेंट आहे. या स्टेटमेंटमध्ये दिस स्टेटमेंट कॅन बी रिटन इन द कंडिशनल फॉर्म. म्हणजे या कंडिशनल फॉर्म मध्ये लिहिणे म्हणजे यामध्ये इफ आणि देन घालून हेच स्टेटमेंट आपण लिहू शकतो. काय लिहिणार आहे, काय हा रॉम्बस म्हणजे कोण आहे, एक क्वाड्रिलॅटरल. रॉम्बस म्हणजे कोण असतो, एक क्वाड्रिलॅटरल. तो क्वाड्रिलॅटरल काय आहे, तो क्वाड्रिलॅटरल एक रॉम्बस. इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज रॉम्बस, जर तो दिलेला क्वाड्रिलॅटरल हा जर रॉम्बस असेल तर देन तर काय असेल, त्याचे डायगोनल हे परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. देन डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. कुणाचे, त्या क्वाड्रिलॅटरल. पण तो क्वाड्रिलॅटरल कोण असेल तर, जर तो रॉम्बस असेल तर. जर दिलेला चौकोन हा समभुज चौकोन असेल तर, जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल तर पुढे काय येणार, त्याचे कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात. लक्षात, हे झालं कंडिशनल स्टेटमेंट. याला इफ देन नव्हतं, आपण इफ देन जोडून ते कंडिशनल स्टेटमेंट अशा प्रमाणे आपण कंडिशनल फॉर्म मध्ये लिहू शकतो. समजलं. If the antecedent and consequent in a given conditional statement interchange, जर ह्यातला आपण काय antecedent आणि consequent हे जर इंटरचेंज केले, त्यांच्या जागा बदलल्या, तर जे काही स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटला म्हणतात कॉन्व्हर्स ऑफ स्टेटमेंट. कॉन्व्हर्स ऑफ कंडिशनल स्टेटमेंटचा त्याला कॉन्व्हर्स म्हणजे व्यत्यास म्हणतात. म्हणजे जर नंतरचा जो पार्ट आहे, इफ नंतरचा जो पार्ट आहे तो देन नंतर टाकायचा, आणि देन नंतरचा जो पार्ट आहे तो देनच्या अगोदर म्हणजे इफ नंतर टाकायचा. त्यांची जागा इंटरचेंज करायची. जर त्याच्या इंटरचेंज केल्या जागा, जर ते स्टेटमेंट जे तयार होतं त्याला काय म्हणतात, कॉन्व्हर्स ऑफ कंडिशनल स्टेटमेंट असं काय म्हटलं जातं. बघा, if a conditional statement is true, its converse is not necessarily true. जर कंडिशनल स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याचा कॉन्व्हर्स हा ट्रू असेलच असे नाही. जर तो ट्रू असेल तर त्या ठिकाणी तो त्याचा कॉन्व्हर्स हा ट्रू असेलच असं नाही. असलाच पाहिजे असं बंधन नाही. असेलही आणि नसेल. मी दोन्ही उदाहरणे या ठिकाणी एक एक घेतो. एक असणार म्हणजे स्टेट कंडिशनल स्टेटमेंट पण ट्रू आहे आणि कॉन्व्हर्स पण ट्रू आहे असं एक उदाहरण घेऊ, आणि ज्याचं कंडिशनल स्टेटमेंट ट्रू आहे पण कॉन्व्हर्स ट्रू नाही असं एक उदाहरण बघू. पहिलं उदाहरण कंडिशनल स्टेटमेंट. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ rhombus, आत्ताच घेतलेला, then its diagonals are perpendicular bisector of
each other. खरं आहे, सत्य आहे नाही. त्याचा कॉन्व्हर्स काय रे? If the diagonals of a quadrilateral are perpendicular bisector, असा एक चौकोन आहे त्याचे कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागत असतील तर then it is a rhombus. तर तो चौकोन समभुज चौकोन. पहिल्यात काय म्हटलं होतं? हा क्वाड्रिलेटरल हा रॉम्बस असेल तर काय घडतं? त्याचे डायगोनल हे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात असं सांगितलं. जर क्वाड्रिलेटरल हा रॉम्बस असेल तर त्याचे डायगोनल परपेंडिक्युलर टू ईच अदर, परपेंडिक्युलर बायसेक्टर टू ईच अदर. इथं उलट, जर त्या क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल हे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतील तर तर काय तो क्वाड्रिलॅटरल हा काय असतो? रॉम्बस. म्हणजे कंडिशनल मध्ये आम्हाला रॉम्बस आहे हे माहिती होतं, त्याच्यावरनं आपण त्याचे डायगोनल हे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात हे दाखवू. त्याच्यात उलट आहे, या ठिकाणी क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल हे परपेंडिक्युलर बायसेक्टर हे माहिती आहे, त्याच्यावरून आपण सांगितलं की तो क्वाड्रिलॅटरल काय असला पाहिजे? मग रॉम्बस. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट काय त्या ठिकाणी ट्रू आहे. कंडिशनल स्टेटमेंट पण ट्रू आहे आणि कॉन्व्हर्स सुद्धा ट्रू आहे. इन द अबव एक्झाम्पल द स्टेटमेंट अँड इट्स कॉन्व्हर्स आर ट्रू. हे दोघेही ट्रू आहे. पुढचं एक एक्झाम्पल घेऊ, मग लक्षात येईल तुमच्या. आता नसणार आहे घेतो मी. कंडिशनल स्टेटमेंट. इफ अ नंबर इज अ प्राईम नंबर देन इट इज इवन ऑर ऑड. दिलेला नंबर कसला आहे? प्राईम नंबर. प्राईम नंबर कोणते रे? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23 and so on. हे काय? प्राईम नंबर आहे. कुठले नंबर आहेत? प्राईम. त्यातला 2 हा कसला नंबर आहे रे? प्राईम इवन नंबर आहे. 3, 5, 7, 11 हे कसले नंबर आहेत? प्राईम ऑड नंबर आहे. म्हणजे प्राईम नंबर हा इवन पण असतो आणि ऑड पण असू शकतो. खरं आहे का? बरोबर आहे. म्हणजे हे विधान कसं आहे? हे स्टेटमेंट ट्रू आहे. हे स्टेटमेंट ट्रू आहे. कॉन्व्हर्स बघा त्याचा. इफ अ नंबर इज इवन ऑर ऑड, इफ अ नंबर इज इवन ऑर ऑड देन इट इज अ प्राईम. बघायचं मी जरा. नंबर कसा आहे? इवन किंवा ऑड. इवन नंबर कोणते? 2, 4, 6, 8, 10 हे इवन नंबर. हे सगळेच प्राईम नंबर आहेत का नाही? त्यातला फक्त 2च आहे ना. 4 हा प्राईम नंबर आहे का? नाही. 6 नाही, 8 नाही, 10 नाही, 12 नाही. म्हणजे प्राईम इवन नंबर आहे. प्राईम नंबर असतीलच असं आहे का? असतील पण काही आणि काही नाहीत पण. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ते इवन असं म्हणतो, इवन नंबर हा प्राईम असतो असं म्हणता येणार. ऑड नंबर मध्ये बघा, 1 पहिला ऑड नंबर, तो प्राईम नंबर आहे का? नाही. 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 हा ऑड नंबर आहे, पण प्राईम आहे का? नाही. म्हणजे सगळेच ऑड नंबर हे प्राईम नंबर आहेत का? नाही. म्हणजे हे स्टेटमेंट ट्रू आहे का? मग नाही, हे फॉल्स आहे. कंडिशनल स्टेटमेंट ट्रू आहे तर त्याचा कॉन्व्हर्स हा ट्रू नाही, तो फॉल्स आहे. समजले? म्हणजे या ठिकाणी 2 प्रकारे आपण सांगू शकतो. म्हणून म्हटलं होतं इफ कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू, इफ कॉन्व्हर्स इज नॉट नेसेसरीली ट्रू. वाचलाच पाहिजे असं बंधन नाही. समजले? याच्या पुढचा भाग आपल्याला पाहिजे. याच्या पुढचा भाग आपल्याला पाहिजे. या ठिकाणी युक्लिड नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला, मॅथमॅटिशियन होऊन गेला युक्लिड. या युक्लिडनं काय केलं? ह्या जॉमेट्रीचा भरपूर अभ्यास केला. त्यानं असे काही कन्सेप्ट क्लिअर केले की ते प्रॅक्टिकली कन्सेप्ट क्लिअर केले. आपल्याला माहिती आहे जॉमेट्रीमध्ये ट्रँगल असतो, त्यानंतर क्वाड्रिलॅटरल असतो,
असे अनेक आपण काय केले, हे फिगर आपण पाहिलेले. त्याच्यामध्ये आपण पाहिले उदाहरणार्थ क्वाड्रिलेटरल मध्ये जर आपण रेक्टँगल घेतला तर रेक्टँगलच्या ऑपोजिट साइड कशा असतात, कॉन्ग्रुएंट. का रे, दिसतात म्हणून ठरवलं का? नाही. अनेक प्रॅक्टिकल करून, अनेक प्रयोग करून, अनेकामध्ये मोजून, मोजमाप करून, मेजरमेंट त्यांची इक्वल आहेत का पाहून ते ठरवलेलं. मग नियम तयार होतो. नियम लगेच तयार होत नाही. नियम हा तयार होण्यासाठी त्याला अनेक चाचण्या लावल्या जातात. अनेक प्रकारे त्याला टेस्ट केलं जातं. आणि तो जर सगळ्या टेस्टला जर त्या ठिकाणी उतरला, ते सगळ्या टेस्ट त्याला जर मान्य झाल्या, त्याला सगळ्या अटींची पूर्तता केली, तर त्याला काय म्हणतो आपण, तो नियम नंतर बनतो. तशा युक्लिडनं त्याचं मोठं योगदान आहे. त्याचं मोठं योगदान आहे जॉमेट्रीमध्ये. त्या युक्लिडनं काही स्टेटमेंट असे आहेत, त्या युक्लिडनं तयार केलेली काही स्टेटमेंट आहेत. कोणती स्टेटमेंट? कोणती स्टेटमेंट? तर सम सेल्फ इव्हिडेंट जॉमेट्रिकल स्टेटमेंट. स्वतःच त्याला काहीतरी हे आहे, सर्वमान्य आहे, स्वयंसिद्ध आहेत, अशा प्रकारची काही स्टेटमेंट आहेत. स्वयंसिद्ध, स्वयंमान्य अशा प्रकारची काही स्टेटमेंट आहेत, विच वेअर ऍक्सेप्टेड बाय ऑल. अँड कुठेही गेले सगळेजण त्याला स्वीकारू शकतात. अशा स्टेटमेंटला काय म्हटलंय? पॉस्टुलेट्स असं म्हटलं, म्हणजे गृहीतके असं म्हटलं. काय म्हटलेलं आहे? गृहीतके असे म्हटलेलं आहे. जे स्वयंसिद्ध आहेत, जे स्वयंसिद्ध आहेत आणि सर्व मान्य आहे अशा प्रकारे. सर्वमान्य म्हणजे मला मान्य आहे, पण बाकीच्यालाही मान्य पाहिजे ना, सगळ्यांनी मान्य केले अशी काही स्टेटमेंट्स आहेत, त्यांना काय म्हणतात? पॉस्टुलेट्स म्हणजेच गृहीतके असं म्हटलं जातं. तर अशी काही पॉस्टुलेट्स आहेत, गृहीतके. On the basis of the postulate, some more properties logically are called properties are proved by logically. ते आपण सिद्ध करू शकतो. कशाच्या सहाय्याने? तर तर्कशुद्ध पद्धतीने आपण त्याला काय करू शकतो? प्रूव्ह करू शकतो, सिद्ध करू शकतो. अशी जी स्टेटमेंट आहेत, अशी जी काही पॉस्टुलेट्स आहेत, त्या पॉस्टुलेट्सला काय म्हटलंय? थेरम म्हटलेलं आहे. बघा, आतापर्यंत थेरम तुम्हाला प्रूव्ह करा, सिद्ध करा असे झालेले नाही. 9व्या इथे चालू आहे. पायथागोरस थेरम झालाय तुम्हाला पूर्ण झालाय. थेरम हा शब्द गेलेला आहे, पण थेरम म्हणजे काय? तर पॉस्टुलेट्स जे लॉजिकली अशा काही प्रॉपर्टीज आहेत, सम मोर प्रॉपर्टीज लॉजिकली काय आपण करू शकतो? प्रूव्ह करू शकतो. अशांना थेरम असं म्हटलं जातं. पुढचा या थेरम मध्ये सम युक्लिड्स प्रॉपर्टी पॉस्टुलेट्स आपल्याला पाहिजे. युक्लिडचे काही प्रॉपर्टी पॉस्टुलेट्स आहेत. मग ह्या युक्लिडनं कोणती पॉस्टुलेट्स सर्वमान्य आहेत अशी काही पॉस्टुलेट्स आहेत. ती पॉस्टुलेट्स कोणती पाहूया. स्वयंसिद्ध आणि सर्वमान्य असणारी अशी काही पॉस्टुलेट्स आहेत, गृहीतके. ती कोणती? देर आर इनफायनाइट लाईन्स पासिंग थ्रू अ पॉइंट. एक पॉइंट काढला तर त्या पॉइंट मधून जाणाऱ्या असंख्य रेषा आपण काढू शकतो. बघा ना, एक पॉइंट काढा तुम्ही वहीवर तुमच्या आणि त्यामधनं जाणाऱ्या लाईन्स काढा. किती काढू शकतो? असंख्य लाईन्स. मागे झालंय आपलं 7व्या आठवड्यात तिथे झालेलं आहे. पुढं देर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट. वहीवर काढा तुम्ही, 2 पॉइंट घ्या, पॉइंट ए अँड बी, त्या जोडा, एक रेषा मिळाली. अजून दुसरी रेषा काढता येते का बघा त्या 2 मधून जाणार? एकच काढता येते. वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स. बरोबर आहे. थर्ड पॉस्टुलेट, a circle of given radius can be drawn taking any point as its center. कुठले 2 सेंटीमीटर रेडियस घ्या, कंपासचं पोलादी टोक वहीवर टेका आणि रेडियस सर्कल काढा. दुसऱ्या ठिकाणी टेकून काढा, तिसऱ्या ठिकाणी टेकून काढा, चौथ्या ठिकाणी टेकून काढा. कुठेही टेकलं, कुठेही ठेवलं तर आम्हाला सर्कल हे काढू शकतो.
कुठल्याही सेंटर नाही. आणि ते आपलं स्टील पॉइंट ज्या ठिकाणी टेकतो आणि मग सर्कल काढतो आपण, ते स्टील पॉइंट टेकलेलं जो पॉइंट असतो त्याला ते सेंटर ऑफ सर्कल म्हटलं, वर्तुळाचा केंद्रबिंदू असं म्हटलं. अशी सर्कल आपण किती पण काढू शकतो वेगवेगळ्या ठिकाणी. फोर्थ पॉस्ट्युलेट काय? ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट ईच अदर. राईट अँगल त्याचे मेजरमेंट किती असतं? मेजरमेंट ऑफ राईट अँगल इज 90 डिग्री. म्हणजे 90 अंशाचा कोण असणारे सगळे कोण एकरूप आहेत. अरे मुळातच ती 90 आहे ना. 90 आहे म्हणजे प्रत्येकाचं 90 आहे म्हणजे तो कॉन्ग्रुएंट आहे. अँगल कॉन्ग्रुएंट असणारच. माप समान म्हणजे अँगल कॉन्ग्रुएंट. लेंथ ऑफ सेगमेंट इक्वल, मग त्यावेळेस सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट म्हणतो. तसंच अँगल मध्ये इफ मेजरमेंट ऑफ अँगल आर इक्वल then that angles are said to be congruent angles. समझले? Next postulate, fifth. If two interior angles formed on one side of the transverse of two lines. दोन लाईन काढा. बघा मी या ठिकाणी काढतो. दोन लाईन काढतो. समजा ही एक लाईन आहे, या ठिकाणी ही एक लाईन आहे. ही काय झाली? लाईन. दोन्ही बाजूला ॲरो काढतो. आणि दुसरी लाईन आहे, ही दुसरी लाईन. हे दोन लाईन. इफ टू इंटेरियर अँगल्स फॉर्मड इन वन साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल, ही एक ट्रान्सव्हर्सल काढतो. ही ट्रान्सव्हर्सल, हा काय आहे? ट्रान्सव्हर्सल. याच्या एका साईडला दोन इंटेरियर अँगल तयार झाले का? हा एक तयार झाला, हा, आणि दुसरा हा एक तयार. हे दोन इंटेरियर अँगल एका साईडला तयार. काय? इंटेरियर अँगल तयार झाले. काय म्हटले पुढे त्यांनी बघा? ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स ॲड अप टू लेस दॅन टू राईट अँगल, देन the line produced in that direction intersect each other. ह्या दोघांची जर बेरीज केली तर किती असते रे? 180 येते ना. आणि ह्या दोघांची बेरीज 180 पाहिजे, पण या ठिकाणी जर ह्या पॅरलल असतील तर 180 येते. पण हे जर पॅरलल नसतील आणि ह्यांची बेरीज जर टू राईट अँगल, वन राईट अँगल म्हणजे 90, टू राईट अँगल म्हणजे 180, यांची बेरीज जर 180 पेक्षा जर लहान असेल तर ही रेषा पुढे जाऊन आणि ही पण पुढे जाऊन दोघी एकमेकीला काय करतात? इंटरसेक्ट करतात. आणि जर यांची बेरीज ह्या दोन इंटेरियर अँगलची 180 पेक्षा जर मोठी असेल तर त्या दोघी एकमेकीला कधीच इंटरसेक्ट करणार नाही, एकमेकीपासून दूर जाते, ग्रेटर दॅन असेल. आणि दोघांची ऍडिशन जर 180 असेल म्हणजे टू राईट अँगल असेल तर त्या दोघी एकमेकींना पॅरलल असतात. एकमेकींना पॅरलल असतात. ही युक्लिडची पॉस्ट्युलेट्स आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. पॉस्ट्युलेट्स पाहिल्यानंतर आपल्याला पाहिजे अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट यांना आपण गिवन आणि टू पार्ट म्हणतात. बघू आपण प्रूफ पाहिजे आपल्याला. प्रूफ म्हणजे काय? द लॉजिकल आर्ग्युमेंट मेड टू प्रूव्ह अ थेरम इज कॉल्ड इट्स प्रूफ. म्हणजे ते आपण आर्ग्युमेंट केलेला लॉजिकल आर्ग्युमेंट म्हणजे तर्कशुद्ध पद्धतीने एखादं स्टेटमेंट, एखादा थेरम आपण काय करतो? सिद्ध करतो. लॉजिकली, तर्कशुद्ध पद्धतीने, त्याला काय म्हणतात? प्रूफ असं म्हटलं. इज कॉल्ड इट्स प्रूफ. कोणाचं? हे थेरमचं प्रूफ. तर त्या प्रूफ मध्ये अजून एक पार्ट असतो गिवन. गिवन म्हणजे काय? अँटीसिडंट ऑफ स्टेटमेंट इज कॉल्ड गिवन पार्ट. म्हणजे गिवन. मराठीमध्ये त्याला पक्ष असं म्हटलं जातं. मराठीमध्ये त्याला पक्ष असं म्हटलं जातं, दिलेला भाग. आणि शेवटचा पार्ट तो म्हणजे टू प्रूव्ह. टू प्रूव्ह म्हणजे द कॉन्सिक्वेंट ऑफ स्टेटमेंट इज कॉल्ड. कॉन्सिक्वेंट म्हणजे काय? उत्तरार्ध, उत्तरांग म्हणजे काय?
टू प्रूव्ह पार्ट, त्यालाच काय म्हणलं जातं, पार्ट टू द प्रूव्ह दॅट, हा जो पार्ट असतो त्याला टू प्रूव्ह असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी आज आपण बराचसा भाग या ठिकाणी थेरॉटिकली पार्ट सगळा पाहिलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण एक थेरम आपल्याला पाहायचा आहे, तो आपण या ठिकाणी प्रूव्ह करणार आहे प्रत्यक्ष, आणि तो प्रूव्ह करून आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधली उदाहरणं आपण सोडवणार आहोत. तो पण हा थेरॉटिकल पार्ट आहे, सगळा व्यवस्थित वाचा, नीट अभ्यास करा, व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून त्याचा नीट अभ्यास करा. पुढील तासाला पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील पार्ट आपण पाहू.